आपण पाहत आहात जनसंवाद लाईव्ह न्यूज. निपक्ष बातम्या, निस्वार्थ भूमिका. संजय भोकरे यांना जीवे मारण्याच्या तयारीत असणारी टोळी जेरबंद, 2 पिस्तूलसह 4 जिवंत काडतुसे जप्त. सांगली स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने कारवाई करत जीवे मारण्याच्या तयारीत असणारी सशस्त्र टोळी जेरबंद केली आहे. सांगली स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाला गुप्त बातमीदाराकडून अशी माहिती मिळाली की एक सशस्त्र टोळी एका महत्त्वाच्या व्यक्तीला जीवे मारण्याच्या तयारीत असून ती टोळी पाटणे प्लॉट ते अंकली जाणाऱ्या काळीवाट रस्त्यावर येणार असल्याची माहिती मिळाल्यावरून त्या ठिकाणी जाऊन पाहणी केली असता गंगवाणी यांच्या शेताजवळ अंधारात 3 इसम MH10 AB 5935 या कारमध्ये आढळून आले. त्यांची तपासणी केली असता गणेश चंद्रकांत लोखंडे, वय वर्ष 33, राहणार हरिपूर रोड सांगली, विराज प्रकाश बुटाले, वय वर्ष 41, राहणार आंबेडकर रोड सांगली, संग्राम संभाजी फडतरे, वय वर्ष 27, राहणार पाटणे प्लॉट सांगली गाडीमध्ये मिळून आले. यामध्ये गणेश व विराज या दोघांच्या कमरेला एक पिस्तूल व त्यामध्ये दोन जिवंत काडतुसे आढळून आली व गाडीच्या सीट खाली धारदार चाकू आढळून आला. त्यांच्याकडे विचारपूस केली असता विराज बुटाले यांनी सांगितले की त्यांच्या ओळखीचे सांगलीवाडी येथील सचिन आवळे व त्यांच्यासह हिस्सेदार यांच्या नावे भोकरे इंजिनियर कॉलेजजवळ असणारी जमीन ही संजय भोकरे राहणार विजयनगर यांच्या कब्जात आहे. ती जमीन ताब्यात येण्यासाठी संजय भोकरे यांना जीवे ठार मारले तर जमीन सहजासहजी ताब्यात मिळेल व जमीन विक्री व्यवहारात मोबदला देतो असे सचिन आवळे यांनी सांगितले होते. तसेच पिस्तूल खरेदी करण्यासाठी पैसे दिले होते व फेब्रुवारी 2026 रोजी सोनभद्र उत्तर प्रदेश येथून खरेदी केले होते. संजय भोकरे हे दैनिक जनप्रवास सांगली कार्यालयात कधी येतात याची माहिती काढून त्यांना ठार मारण्याची संधी शोधत होते व गुन्ह्यामध्ये वापरण्यात येणाऱ्या वाहनाला डुप्लिकेट नंबर प्लेट लावली होती. गणेश लोखंडे, विराज बुटाले, संग्राम फडतरे यांना ताब्यात घेण्यात आले असून सचिन आवळे फरारी आहे. या सर्व आरोपींच्या विरोधात सांगली शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून या घटनेमुळे संपूर्ण सांगली जिल्ह्यामध्ये खळबळ माजली आहे. वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक अन्वेषण विभाग सांगलीचे पोलीस उपनिरीक्षक महादेव पवार, पोलीस अंमलदार अमोल ऐदाळे, संदीप पाटील, प्रकाश पाटील, संकेत कानडे, अभिजित गस्ते, सूरज थोरात, विनायक सनदी व पथकाने कामगिरी बजावली असून आरोपीकडून 2 पिस्तूल, 4 जिवंत काडतुसे व 1 कार असा 1,51,000 रुपयांचा मुद्देमाल घेण्यात आला आहे. LCB सांगली पथकाला योग्य वेळी माहिती मिळाल्यामुळे होणारी मोठी घटना टळली आहे. जनसंवाद लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.